2 दिवसापासून टीव्हीवर म्हणा की त्या मोबाईलवर म्हणा काही उघडलं तरी ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र होतील. पण हे दोघं जण एकत्र येऊ शकत नाहीत. कारण यामध्ये एक तर उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचा एवढा धागा आहे की राज ठाकरे जिथे उभे राहतात लाईन त्यांच्याकडून सुरुवात होते. जो अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे तशी गोष्ट आहे. आणि जास्तीत जास्त राज ठाकरेच्या मागचे जे लोक आहेत म्हणजे तो मग देशपांडे असो, भगोळा का खोपकर असो, या दोघांनाही धाक असा आहे. उद्धव साहेब आणि राज ठाकरे एकत्र जर आले तर या दोघांना कुत्र सुद्धा विचारणार नाही. अशा परिस्थितीत या नेत्यांच्या मागचे जे लोक आहेत, एक वेळचं उद्धव ठाकरेंच्या मागचे लोक कबूल करतील पण राज ठाकरेच्या मागचे लोक हे कबूल करतील नाही. आणि दोन्ही भावामध्ये युग आहे. ह्या जे तकलादू गोष्टी करतात की मराठी मुद्द्यासाठी आम्ही एकत्र येतो किंवा हिंदुत्वासाठी एकत्र येतो किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र येतो, एवढं जर असतं तर ते आतापर्यंत एकत्र आले असते. यांना काहीच घेणं नाही. यांना स्वतःची पोळी भाजावी याकरता हे सध्या एकत्र येण्याची कोशिश करत आहेत. पण ते एकत्र येऊच शकणार नाही, ते शक्यच नाही आहे. दोन्ही युगोने भरलेले लोक आहेत. दुसरा विषय असा येतो की जेव्हा ह्या निवडणुकीचा पिरियड आहे आणि त्यामध्ये भाषण करताना हे दोन भाऊ एका स्टेजवर येऊ शकत नाहीत. कारण प्रभावी भाषण हे राज ठाकरेचं आहे आणि उद्धव ठाकरेला शेवटून भाषण करायचं आहे मेन म्हणून. त्यावेळेस हा युग अजून जागृत होईल. त्यामुळे हे स्टेजवर सुद्धा एकत्र जर आले त्यामधलं एकच भाषण करेल. अशा अनेक गोष्टी या दोघांमध्ये एकत्रित येण्याकरता कारणीभूत ठरतात. मनसे ही आक्रमक आहे आणि शिवसेना ही थोडीशी शिथिल झालेली आहे. तेव्हा यांचे सुद्धा वाद कार्यकर्त्यांचे, बाकीचे कार्यकर्ते हे एकत्र येऊ शकतात पण मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र काय येऊ शकत नाहीत. कारण देशपांडेने अगोदरच सांगितलं की 1700 लोकांवर ज्या केसेस भरल्या त्यासाठी उद्धव ठाकरे हे क्षमा मागतील का, असे अनेक प्रश्न यांच्या एकत्रित न येण्याकरता कारणीभूत ठरतात. दोघंही महाराष्ट्रातून खलास झालेले नेते आहेत. वेळेवर जर हे एकत्र आले त्यांनी समजूतदारपणा घेतला असता तर ही गोष्ट शक्य झाली असती. भावबंदकी हे धुऱ्यापासून चालू होते तर राजकारणापर्यंत पोचते. आपला स्वतःचा भाऊ किंवा चुलत भाऊ हे कसे खलास होतील यासाठी भावबंदकी स्वतः खलास होऊन दुसऱ्यासोबत हातमिळवणी करतात. जे राज ठाकरेने केलं ते गाव पातळीपर्यंत होत आहे आणि होत आलेलं आहे. जे महाभारतात घडलं त्याची पुनरावृत्ती सध्या या महाराष्ट्रातच नाही जगात चालू आहे. भावबंदकी एवढी कठोर राहते की एक भाऊ जर समोर जात असेल तर दुसरा भाऊ त्याला खाली कसं ओळायचं यावर टपून असतो. हे तर गाव पातळीची गोष्ट झाली पण सध्याची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या लेवलवर. आणि दोन्ही नेते हे युग असलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांचा सक्का भाऊ एक सुद्धा सोबत घेतलेला नाही आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे. उद्धव ठाकरे जर अशा परिस्थितीत अशा टाईप शिवसेना चालवत असतील तर खरंच ते राज ठाकरेला सोबत घेतील का. राज ठाकरे जेव्हा गेले तेव्हा जर त्यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट करून घेतलं असतं तर आज हे शिवसेनेवर पाळलेली नसती. होऊ शकते जे 42 गेले त्यामध्ये थोडंसं जर उद्धव ठाकरे यांनी नमती घेतली असती, जे सावंत वगैरे गुलाबराव पाटील म्हटले. आज उद्धव ठाकरेची परिस्थिती काय आहे की उद्धव ठाकरेला हे राण्याचे पोरं काय वाचाल किती खालच्या दर्जाचे बोलतात. राज ठाकरेने किती टीका केली. त्यामुळे उद्धव ठाकरेचं आज जे शिवसेनेतलं राज ठाकरेचं प्रेस्टिज आहे होतो ते राहिलं नाही. कोणी यावं आणि शिव्या देऊन जा, म्हणजे कोणी यावं आणि टिकली मारून जा, म्हणजे हा भातुकलीचा खेळ उद्धव ठाकरेच्या बाबतीत चालू झालेला आहे आणि तेच बीजेपीने हरलं. हे एकत्र जरी आले तरी येणाऱ्या काळात मुंबईमध्ये रणगंत होईल आणि एक थोडीशी शंका सुद्धा येत आहे.
मागच्या वेळेस शिंदेची सेना बीजेपी हे राज ठाकरेकडे सोपवण्याचे प्रयत्न करत होते. हा बीजेपीचा डाव तर नसेल की उद्धव ठाकरेंच्या सोबत राज ठाकरेला पाठवायचं आणि सेनापुरी राज ठाकरेच्या जवळ देऊन हडप करायची, म्हणजे दोन्ही सेना ऑलरेडी यांच्याजवळ येतील. उद्धव ठाकरे हे बीजेपीला दबत नाहीत कारण ते कोणत्याच करप्शन मध्ये पडले नाहीत, पण तिथे कुठेतरी राज ठाकरे ज्या आपल्या भूमिका बदलवतात त्यामध्ये राज ठाकरेवर शंका येते की हे बीजेपीने सोडलेलं पिलू असू शकते. कारण प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे मैक धुळगून देतात, पण तीच प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देत असताना थोडस बचावात्मक ते पवित्रा घेऊन देतात. म्हणजे याच्यामध्ये थोडीशी चुनचुन बीजेपीचं हा डाव तर नसेल ना, कारण बीजेपी हा डाव टाकते, पहिल्यांदा कबूल करते नंतर कबूल करते. जशी शिवसेने त्यांनी दुभवून टाकली, देशातले त्यांनी पक्ष दुभवून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्यांना लाज लज्जा शरम या गोष्टीची कुठेही खंत नाही. आज त्यांनी शेतकऱ्याची खुलेआम कर्जमाफीसाठी स्टेजवरून बोलले, पण कर्जमाफी दिली नाही. बेट बद्दल त्या सदावरती फुटक्याला त्यांनी समोर केलं, पण आज बेटचं एक शब्द उच्चारला नाही. पडळकर, नारायण राणे असे कित्येक प्रश्न आहेत आणि जे स्टेजवरून बोलले त्या प्रश्नांचं उत्तर जेव्हा त्यांना विचारलं जाते तेव्हा अजितदादा सरळ सरळ म्हणतात की हे शक्यच नाही आहे. आज एमआरजीचे लोक पहा, उपाशी पोटी बरोबर 6 महिन्याचे पगार नाही, अंध अपंगाचे पगार नाही. एमआरजीएस मधून ज्या विहिरी केलेल्या आहेत आज त्यांचे व्याज भरता भरता शेतकरी घायल झाले. कर्जमाफी नाही, एक वेळची कर्जमाफी दिलेला शब्द उद्धव साहेबांनी पाडला. लोक उद्धव साहेबांच्या बाबतीत मनात आतुरता आहे, पण ती मतात परिवर्तन होत नाही. कारण आज पैसा आणि नुकतंच त्या कासऱ्यांनी बीडमध्ये काय प्रकरण झालं हे सर्व उघड केलं. म्हणजे एन्काउंटर पर्यंत चालले. म्हणजे हे राज्यच नाही, हा देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चालला. आणि याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती करून उरला उद्धव ठाकरे हा संपवायचा आहे. त्याकरताच ही युतीचा प्रस्ताव आहे. पण युतीमधून देशपांडे असे जे चिल्लर नेते आहेत, जे भगोळे आहेत, हे होतापर्यंत ते युती होऊ देणार नाहीत. कारण त्यांचं अस्तित्व तिथून गायब होऊ शकते. मराठी माणसांच्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजेत हे सर्वांची इच्छा आहे, पण ते येणार नाहीत हे सुद्धा सत्य आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल गन्ना का फन्ना YouTube चॅनल.